काल झालेल्या खासदारांच्या निलंबनाच्या सत्रानंतर आजही ते सत्र सुरू राहिलंय आणि आज लोकसभेतनं आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आलंय। यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह इतर खासदारांचं निलंबन होत आहे। शशी थरूर, मनीष तिवारी, कार्ती चिदंबरम, डिंपल यादव यांचं सुद्धा आज निलंबित झालेल्या खासदारांच्या यादीमध्ये नाव दिसतंय। तर काल झालेल्या निलंबनासंदर्भात चर्चा करावी आणि विशेष करून संसदेतल्या घुसखोरी संदर्भात आणि संसदेच्या सुरक्षेबद्दल गृहमंत्र्यांनी निवेदन देऊन संसदेमध्ये सभागृहामध्ये चर्चा केली जावी ही या खासदारांची प्रमुख मागणी होती। पण काल सुद्धा याच मुद्द्यावरनं अनेक खासदार निलंबित झाले आणि आज सुद्धा निलंबनाचं सत्र सुरू राहिलं। 49 खासदारांचं आज निलंबन झालंय। काल आणि आज मिळून एकूण 141 खासदारांवरती कारवाई केली जाते निलंबनाची लोकसभा आणि राज्यसभेतल्या। डिंपल यादव बोलतात, आपण थेट जाऊया। ज़्यादा एमपी सस्पेंड हुए हैं। ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है एक डेमोक्रेसी सेटअप के लिए। जो वातावरण अब हम देख रहे हैं जहां हम अपनी बात नहीं रख पा रहे हैं संसद में, तो मैं समझती हूँ कि यह टोटल फेलियर ऑफ द गवर्नमेंट है। अगर गवर्नमेंट ने इतने सारे एमपीज को सस्पेंड किया है, इट इज़ अल्टीमेटली द फेलियर ऑफ द गवर्नमेंट। मैम आज क्या वजह रही, क्या हुआ था आज? वी जस्ट वांटेड कि होम मिनिस्टर साहब आएँ और जो 13 दिसंबर को जो घटना हुई है उस पर बात करें और सांसदों की बात सुने। दैट वाज द ओनली इशू। एंड वी आर ऑल्सो वांटिंग कि जो 13 हमारे एमपी सस्पेंड हुए हैं तो उनको रिवोक किया जाए उनका सस्पेंशन। दिस वाज ऑल द इशू। मैम एक सेकंड होने वाली है दिल्ली में और नीतीश कुमार भी यही हैं और पटना में पोस्टर लग गया। अगर सच में जीत चाहिए तो लोकसभेमध्ये आज आणखी काही खासदारांवरती निलंबनाची कारवाई झालेली आहे। हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं डिंपल यादव यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या आपल्या सोबत आहेत। शरद पवार सर, नमस्कार, आपलं स्वागत आहे। आत्ता घडणाऱ्या घडामोडींसंदर्भात खासदारांचं निलंबन होतंय। काल आणि आज मिळून 141 खासदार निलंबित झालेत। आपली पहिली प्रतिक्रिया? इतक्या लोकांची ऍक्शन कधी गेली, ही ऍक्शन कशासाठी घेतली? जी, आपण या संदर्भात उपराष्ट्रपतींना एक पत्र सुद्धा लिहिलं। खासदारांचं झालेलं निलंबन आणि संसदेच्या सुरक्षेसंदर्भात अपेक्षित असलेली चर्चा, याबद्दल आपल्याला काही उत्तर मिळालंय का? आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसे आपकी कॉल को होल्ड, बहुधा फोन होल्डवरती गेलेला आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होत नाहीये। आपण पुन्हा एकदा शरद पवार यांची प्रतिक्रिया फोन लाईनद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु काल आणि आज मिळून अनेक खासदारांचं निलंबन झालंय। एकूण 132 खासदार आतापर्यंत निलंबित झाल्याचं कळतंय। सुप्रिया सुळे, शशी थरूर, अमोल कोल्हे, डिंपल यादव, कार्ती चिदंबरम, मनीष तिवारी या खासदारांचा आज निलंबित झालेल्या खासदारांच्या यादीमध्ये समावेश असल्याचं कळतंय। देशाच्या इतिहासामध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडलेली आहे। हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची टीका केली जाते। शशी थरूर सध्या बोलतात, थेट जातोय। Completely one-sided and unfair process. तर झालेली कारवाई योग्य नसल्याची प्रतिक्रिया निलंबित खासदारांकडून दिली जाते। आज एक महत्त्वाची घडामोड अशी की इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्तानं सगळे विरोधक दिल्लीमध्ये एकत्र आहेत। संभाजीराजे छत्रपती बोलतात, आपण थेट जातोय। केंद्र सरकारने सुद्धा व्यवस्थित पावलं टाकावेत जेणेकरून हे मराठा समाजाचं आरक्षण टिकेल। जातनिहाय जनगणनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण माझा पूर्ण सपोर्ट आहे। ज्या पद्धतीने बिहारचं जात गणनिहाना झालेली आहे त्या पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा व्हायला पाहिजे, इतर राज्यात सुद्धा तसेच ह्याच्या पुढे सुरू होणार आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया होती। लोकसभेत आणि राज्यसभेत मिळून 100पेक्षा अधिक खासदारांचं निलंबन कालपासून झालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली। आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। पाहूया सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं। दडपशाही आहे, दुसरं काय? लोकशाहीच्या मार्गाने आम्ही सगळे निवडून आलोय आणि या देशात दडपशाही सुरू झालेली आहे। 100हून जास्त खासदार निलंबित केलेत आणि कशासाठी? आम्ही काय मागतोय? आम्ही फक्त चर्चा मागतोय की पार्लमेंटमध्ये जो अटॅक झाला
त्याची सविस्तर चर्चा झाली पाहिजे. आणि ह्या देशाचे होम मिनिस्टर आहेत, त्यांनी येऊन आम्हाला समजून सांगितलं पाहिजे की नक्की काय झालं आणि पुढची आपली दिशा काय. आता हे पण आम्ही विचारू शकत नाही या देशाच्या मंत्र्यांना. म्हणजे प्रश्न विचारणारे बाहेर आणि शिव्या घालणारे आज. ज्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार पासवर ती 2 मुलं आत आली, जी घटना घडली, त्याच्यात चर्चा व्हायला नको या राज्यामध्ये, या देशामध्ये. आणि कुठल्याही वास्तुता फक्त विषय खासदारांच्या सुरक्षिततेचा का नाहीच आहे. इथे एवढे पोलीस असतात, इथे एवढा लोकसभा आणि राज्यसभेची एवढा मोठा स्टाफ असतो, त्यांची सुरक्षितता महत्वाची नाही आहे, त्याच्यात चर्चा व्हायला नको. आजचं कारण म्हणजे त्यांचं म्हणणं आहे आम्ही घोषणा दिल्या आणि आम्ही चर्चा मागितली आणि आमची एवढीच विनंती आहे की ह्या देशाच्या गृहमंत्र्यांनी येऊन सिक्युरिटी आणि या सगळ्या विषयात चर्चा करावी. एवढीच आमची मागणी. समजा एक आले असते, एक छोटं स्टेटमेंट केलं असतं, चाललं असं विषय सुटला असता. पण या सरकारला चर्चाच करायची नाही आणि दडपशाही ज्या पद्धतीने 100हून जास्ती विरोधी पक्षातले खासदार ते बाहेर काढतात लोकसभे आणि राज्यसभेतले, याचा अर्थ काय. याच्यातूनच बघा का त्यांना चर्चा करायचीच नाहीये. ही दडपशाही नाही तर काय. लोकशाहीचा आवाज बंद करायचं पाप ते करतायत. आम्ही म्हणत होतो की हा पास कोणी दिला, कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी सही केली, कोण त्याचा पीए, काय झालंय, ती माहिती नको द्यायला या देशाला. आणि हा एकट्या खासदारांचा विषयच नाही. पार्लमेंट ही देशाची निर्णय घेणारी एवढी मोठी वास्तू आहे, त्याच्या सुरक्षिततेमध्ये एवढी मोठी घटना होते, देशाला उत्तर द्यायला नको या देशाच्या गृहमंत्र्यांनी. 3 वाजता आमची इंडियाची मीटिंग आहे, त्याच्यात अर्थातच याची आम्ही चर्चा करू. पण ही दडपशाही आहे, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा पाप आज दिल्लीमध्ये होतंय. अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे मी तर काही इमर्जन्सी पाहिलेली नाही, मी फार लहान होते, पण ज्या गोष्टी इमर्जन्सीमध्ये ऐकल्यात तसंच व्हायला लागले असं दिसतंय आपल्याला देशामध्ये. दुर्दैव आहे देशाचं, खरंच दुर्दैव आहे. आणि ज्या संविधानाचा सार्थ अभिमान आपल्याला आहे, त्या संविधानाचा अपमान आज या सगळ्या लोकसभेत आणि राज्यसभेत दिसतो. आणि या निलंबना प्रकरणी कार्ती चिदंबरम आणि मनीष तिवारी या दोघांच्याही प्रतिक्रिया समोर येतात, त्याही आपण पाहूया. Parliament has been totally delegitimized. This is to lay the framework of passing the most draconian laws in Parliament, which will turn this country into a police state. Mechanically, a list was read out like an attendance register, and it was said that all of us are suspended. All we've been asking is for a statement from the Home Minister, and our demand has been changed. But to mechanically suspend all of us, I guess that's the aim of the government, is to have an opposition-less Parliament. काहीचं वातावरण असल्याची टीका खासदारांकडनं, निलंबित खासदारांकडनं केली जाते. आणि आज 41 खासदारांचं लोकसभेतनं निलंबन झाल्यामुळे काल आणि आज मिळून निलंबित झालेल्या खासदारांची संख्या 132 वर गेली आहे. इतिहासात आजवर घडलेली ही कदाचित पहिलीच घटना असावी की हिवाळी अधिवेशनादरम्यान किंवा कोणत्याही अधिवेशनादरम्यान 2 दिवसांच्या कालावधीत 132 खासदारांचं निलंबन होणं. या सगळ्या संदर्भात अरविंद सावंत, शिवसेनेचे खासदार, यांच्याशी काही वेळापूर्वी आपण संवाद साधला होता. त्यांनी काय म्हटलं तेही पाहूया. स्वतःची गेलेली अब्रू लपवण्याचा हा सगळा निषेधार्ह निर्णय आहे. कारण त्यांची अब्रू स्वतःची गेलेली आहे. आणि मग लोकशाहीचा कसा गळा दाबला जातो हे त्या सदनातूनच दाखवलं जाते. काय मागणी होती? मागणी साधी आहे की माननीय गृहमंत्री किंवा पंतप्रधानांनी एवढी मोठी गोष्ट घडल्यानंतर एक निवेदन करावं. तुम्ही पहा, मणिपूरच्या वेळेला सुद्धा दोघही सभागृहात यायला टाळत होते. जेव्हा लष्कर आपली निघाली, कलंक लागला हिंदुस्थानला की एका महिलेला अशा पद्धतीनं नग्न धिंड त्या मणिपुरात निघाली. बघा तुम्ही दोघेही सभागृहात काय भूमिका घेऊन बसले. आणि आजही मणिपूर शांत नाहीये. हाच प्रकार आता इथं घडल्यानंतर इतकी मोठी घटना आहे ती. कारण काही असू द्यात, जे तुम्ही बाहेर वक्तव्य करता ते सभागृहात का नाही करत? पहिली गोष्ट अशी आहे की संकेत कसे आहेत. अधिवेशन सुरू असताना कुठल्याही बाबतीत निवेदन करायचं असेल माननीय मंत्री महोदयानं, त्यांनी सभागृहात पहिलं केलं पाहिजे. दोघं बाहेर बोलतात, सभागृहात एक शब्द अवाक्षर काढत नाही, येतही नाही. हा काही लोकशाही मूल्यांचा तुम्ही मान राखता का लोकशाहीचा मान राखता? आणि मग ही जी दंडेलशाही आहे त्याचं जे प्रतीक आहे, तो दंड बाजूला ठेवलाय ना, तो दंडेलशाहीचंच प्रतीक आहे बरं का. निषेध नोंदवला जाईल, निषेधच नोंदवतोय ना.
आता सुद्धा तुमच्यासोबत मी काय बोललो, अत्यंत निषेधार्ह ही गोष्ट आहे. सभागृह तुम्हाला आयुष्य म्हणजे इतिहासात कधी घडलं नाही. किंबहुना भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे. त्यांनी लोकसभेचं एक अधिवेशन पूर्ण करू दिलं नाही का. 3G 2Gच्या वेळेची आठवण बघा, संबंध अधिवेशन त्यांनी करू दिलं नव्हतं, आठवतं का. तरी पण कोणाला सस्पेंड केलं नव्हतं, लक्षात घ्या. इतक्या मोठ्या प्रमाणात तेव्हाही कधी सस्पेन्शन झालं नाही. ही कशाचं द्योतक आहे. आणि म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सातत्यानं सांगत असतात की ही निवडणूक, येणारी निवडणूक जर तुम्ही व्यवस्थितपणे या लोकांना घालवलं नाही तर या लोकशाहीचा शेवटची निवडणूक, लोकशाहीची शेवटची निवडणूक असेल आणि लोकशाहीचा अंत असेल. तर लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आलेली आहे. इंडिया आघाडीची आज बैठक होते दिल्लीमध्ये आणि आम्ही निश्चितपणे सरकारच्या दडपशाही विरोधात आवाज उठवू असं निलंबित झालेल्या खासदारांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.